पुण्यातील हिंजवडी येथे बुधवारी सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं असून चालकाने सहकारी कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं समोर आलंय। आग लावून बेशुद्ध असल्याचं नाटक चालकाने केलं, परंतु पोलिसांनी दवाखान्यात जाऊन चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालकानेच आपल्या कृत्याची कबुली दिली आहे। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं चालकाला भासवायचं होतं, परंतु शॉर्ट सर्किटने लागलेली आग अगदी काही मिनिटात भडका घेत नाही हाच संशय पोलिसांना आल्याने त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली। चालक बेशुद्ध असल्याने तो सध्या बोलू शकत नाही असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं। त्यांनी आज सकाळपर्यंत चालकाची वाट पाहिली। बस चालक जनार्दन हंबर्डीकर बोलू शकत असल्याचं डॉक्टरांनी कळवल्यानंतर पोलिसांना सांगितल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याची चौकशी केली। सुरुवातीला त्याने काही सांगितलं नाही, नंतर मात्र मनातील राग त्याने बोलून दाखवला। मी चालक असूनही मला मजुराची वागणूक देण्यात येत होती। माझा दिवाळीचा बोनसही कापण्यात आला होता। दुपारी जेवायला जातानाही मला काम सांगत होते। परवा दुपारी मला जेवणाचा डब्बा खायलाही वेळ दिला नाही। तसेच बसमधील 3 जणांशी माझे वाद होते, त्यामुळे मी हा प्रकार केला अशी कबुली जनार्दन हंबर्डीकर याने पोलिसांजवळ दिली आहे। पोलिसांनी अधिक खोलात जाऊन विचारलं असता मला एवढे मोठे कांड करायचे नव्हते, किंबहुना एवढा मोठा प्रकार होईल असं देखील मला वाटलं नव्हतं, परंतु बसला आग जास्तच लागली। ज्याची काही चूक नाही अशा 4 जणांचे देखील जीव गेले। त्यांचे दुःखही जनार्दनने पोलिसांजवळ व्यक्त केलंय। त्याबद्दल मला मनस्ताप होतोय असं देखील पोलिसांना जनार्दनने सांगितलंय। योमा ग्राफिक्स कंपनीकडून दिवाळीत मिळालेल्या कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी वाहन चालक जनार्दन हंबर्डीकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून काडीपेटीच्या साहाय्याने बसला आग लावून स्वतःचे जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती असं देखील प्राथमिक तपासातून उघडकीस आलंय। हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज 1 मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। काही लोक जखमी होते। त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे। यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले। आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन तपास सुरू आहे आता। त्यामध्ये त्याचा प्राथमिक 3-4 लोकांवर जास्तीचा राग होता आणि फर्दर गाडीतला झोल निघाला ड्रायव्हर गाडी हर्निया मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा।